बुध ग्रह. सूर्याजवळ जर सगळ्यात कुठला जवळचा ग्रह असेल तर तो आहे बुध ग्रह. साधारण 58 दशलक्ष किलोमीटर अंतरावर हा ग्रह वसलेला आहे सूर्यापासून. या ग्रहाला अंतर्ग्रह किंवा बालग्रह सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आता जशी सूर्याकडे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे किंवा चंद्राकडे शक्ती आहे, तसं बघितलं ना त्या ग्रहाकडे गुरुत्वाकर्षण शक्ती थोडी कमीच आहे. आपण फक्त ग्रहाचं कार्यतत्वाबद्दल माहिती घेतोय. ती ग्रह आपल्यावर परिणाम करतात का वगैरे आपण याच्याविषयी काही बोलत नाहीये. तुम्ही कॉर्पोरेट फर्ममध्ये बघता काही माणसं एक सेल्सच्या डिव्हिजनमध्ये काम करतात आणि ते उत्तमरित्या सेल्समॅनशिप करू शकतात. काही माणसं अगदी टक्कल पडलेल्या माणसाला सुद्धा कंगवा विकतात आणि इतकं चांगलं बोलतात ना की त्यांचं बोलणं ऐकत राहावं असं वाटतं. किती चांगलं बोलतात आपल्याला वाटतं. आणि काही लोक बोलताना बघा प्रत्येक 2 शब्दानंतर मध्ये एक शिवी घालतात. हे सगळे बुधाच्या अंमलाखालची माणसं येतात. मी जास्त बुधाबद्दल बोलत नाहीये, एवढंच सांगतो जसं चंद्राला मूड स्विंग्स बद्दल बोललं जातं, मंगळाला रागीटपणाबद्दल बोललं जातं, ही माणसं रागीट स्वभावाची असतात, तसं बुधाबद्दल एक सांगतो. बुध ग्रह हा वाणीचा कारक आहे. एक उत्तम वाणी जर असेल तर समजा खरंच हा बुधाच्या अंमलाखाली येतो. असे 2 राशी आहेत. सध्या तरी मी राशींबद्दल बोलणार नाहीये. वेळ आल्यावर जे प्रत्यक्ष भेटू ना त्यावेळी या विषयावर चर्चा करू. तात्पुरता निरोप घेतो. धन्यवाद.